आपणची येती घरा, आपणची येती घरा, देखोनी बरा निज भाव, अप्तपणे अलिंगिती मनीचा पुरविती हे तसकळ, अनाथ अनन्य देखो निरंक, करती कवतुक खेळविती, आप्तपणे अलिंगिती मनीचा पुरविती हे तसक, निळा म्हणे लावोनी सेवे, निळा म्हणे लावोनी सेवे, आपुल्या वैभवे गौरविती, आप्तपणे अलिंगिती मनीचा पुरविती हे तसक, पांडुरंगा करू प्रथम नमन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान मेरू, महान भगवत भक्त, संत सम्राट, विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण, जगमान्य जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य सद्गुरु भक्त पिंपळनेरकर श्री निळोबाराय यांचा अखिल विश्वाला पावन करणाऱ्या चंद्रभागा मातेप्रमाणे असणाऱ्या एकूण अभंगाच्या गाथेमधील एकूण अभंगापैकी 1271 क्रमांकाचा 4 चरणाचा संत महात्मे आपण होऊन कसे घराला येतात, कोणाच्या येतात, आणि ते घराला आपण होऊन आल्याच्या नंतर ज्याच्या घरी होऊन आले त्याच्या जीवनाचा काय कायापालट करतात याचं चिंतन मांडणारा अभंग आहे. विढल अभंगावरती काही चिंतन मांडण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देण्यागत्याचा तो असा, आपल्या या पुण्य पावन भूमीमधील सर्वांचे परिचयांचे, सर्वांचे लाडके आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष महाराज सावंत यांनी बांधलेल्या नवीन वास्तू, या वास्तुशांतीच्या निमित्तानं, नूतन गृहप्रवेशाच्या निमित्तानं ही आजची कीर्तनाची सेवा, आणि त्या निमित्तानं उपस्थित सर्व भजनी मंडळ. आता सगळ्यांची नावं घेत बसत नाही, एका वाक्यात मगाशी प्रमाण म्हटलं, या वारकरी सगळे आले याच्यामध्ये, किंवा इथं जेवढे अण्णावाचे आले तेवढे सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. निमित्त आहे वास्तुशांतीचं. आता ही वास्तुशांती का करावी, आपल्याला काही ठिकाणी काही श्रवणाच्या द्वारे काही माध्यमातून आपण ऐकलेलं असतं की ही वास्तू तयार करीत असताना याला लागणाऱ्या वस्तू कोठून आणल्या, त्या जागेतील दोष, त्या वस्तूतील दोष जाण्याकरता वास्तुशांती करायची असते. पण हे खरं सांगू का, हे घर आज ना उद्या पडणार आहे. लाखाचं असलं काय, 10 लाखाचं असलं काय, कोटीचं असलं काय, पण ह्या घराची जी किंमतच करता येत नाही. खरी ह्या घराची वास्तुशांती महत्वाची आहे. दोन्ही वास्तुशांतीचं चिंतन बघायचं आहे. संत आपण होऊन घरला येतात म्हणजे कोणत्या घरला येतात. आता वास्तुशांतीचं निमित्त कीर्तन घराची वास्तुशांती आहे, म्हणून घर शब्द असलेला घराचं वर्णन करणारा असा अभंग असावा, एवढ्या करता हा अभंग निवडला. अशी बरीच अभंग आहेत. तुकोबारायांचा अभंग आहे. तुकोबाराय म्हणतात, या दातारा संगती, आता जाईन मी घरा या दातारा संगती, किंवा ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञान दिवा घर चिदानंदी, ज्ञान दिवा घर तरले देवानर
शब्द येणारा असावा अभंगात जेणेकरून घराचं वर्णन होईल अशी बरीच अभंग आहेत. ज्ञानदेवा घर चिदानंदी आता पावी जेल घरा यादा तारा संगती चरणावरी ठेवणी माता सर्वतः अनुपेक्षित तुकोबाराय सांगतात. असे बरेच अभंग आहेत. पण आज निळोबारायांचा अभंग आपण निवडला वास्तुशांती. अभंगाच्या चिंतनामध्ये या घराची वास्तुशांती राहील. खरी याच्या निमित्तानं आपण जमलेले आहोत सगळे त्यांच्या निमंत्रणा खातीर प्रेमा खातीर. तर 5 ते 10 मिनिटात याची वास्तुशांती बघून आपल्या अभंगावर येऊ. विठ्ठल कोणीतरी म्हटलेलं बघा ते वाक्य तुम्ही कुठं ऐकलं असेल बघा. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती. घरामध्ये जपली जावी नाती गोती. ज्या घरात नातं गोतं जपलं जातं त्याला काय म्हणावं? घर म्हणावं. घर नुसतं घर असून उपयोगाचं आहे. घर किती किमतीचं आहे किती कोटीचं आहे यापेक्षा शास्त्रकार सांगतात सानंद सदनम. ठीक आहे. ज्या घरात आनंद आहे, ज्या घरात वसवस न करणारी धर्मानुकुलाहा पतीच्या पाठीमाग 6 गुणानं युक्त खंबीर असणारी स्त्री आहे त्या घराला घरपण आहे. जिथं पुत्र आज्ञा पालन करतात मात्या पित्यांचं ते घर आहे. जिथं ज्या घरामध्ये ओलावा नाही डास ओवा वगैरे काही नाही त्या घराला घरपण आहे. शास्त्र सांगतं हे पदरचं काही सांगत नाही मी. त्याला घर म्हणायचं. आता घराची आखणी करीत असताना महत्वाचं सुरुवातीला घर बांधायचं म्हणले की अगोदर काय करावं लागतं? आखणी करावी लागते. तर घराची पहिली आखणी महत्वाची काय असेल तर आचार आणि विचार ही घराची काय आहे? आखणी आहे. प्रेम हा घराचा पाया आहे. सुख हे घराचं छत आहे. घरातली मोठी माणसं ही घराच्या भिंती आहेत. आत्मविश्वास हा घरातल्या चमईतली तेजस्वी चमकणारी ती काय वात आहे. पैसा हा घरातला पाहुणा आहे. गैरसमज हे अवधस आहे. दान हे घराचा कळस आहे. त्याला घर म्हणायचं. त्याला घरपण येत असतं. म्हणून या घराचा उल्लेख करीत असताना जगद्गुरु तुकोबारायांचा अजून एक उपदेश प्रकरणातील अभंग आहे. त्या साधकानं गृहप्रवेश केल्यानंतर गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर कसं जीवन असावं तुकोबाराय सांगतात. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पूर्ण अभंग बघा तो घरा संदर्भामध्येच आहे. 4 आश्रम सांगितले ब्रह्मचार्य एक नाही गृहस्थाश्रम संन्यास आणि वानप्रस्थाश्रम या 4चे लेखाजोखा सांगितला. आयु मर्यादा सांगितली. कर्म सांगितलं. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे आश्रमी विचार षडकर्मी. त्याचा विचार शास्त्रानं सांगितला त्याच्या आश्रमानुसार. मग महाराज म्हणतात उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी पर धन परस्त्री. सदा बहिणी मायासारखा मांडणारा जो पुरुष आहे त्याच्या घराला घरपण आहे. हे की नाही. भूतदया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांती रूपे हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. आणि तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. हेचे आश्रमाचे फळ. कोणता आश्रम? गृहस्थाश्रम. याच्यामध्ये सांगितलेलं जे तत्व आहे ते खरं ह्या घराला घरपण देणार आहे. आता आपल्या अभंगाचा विचार करू. याच्यामध्ये घराचा विचार येणारच आहे कारण घर शब्द आहे अभंगामध्ये. त्याच्यामुळे त्या संबंधानं आपल्याला चिंतन बघावं लागणार आहे. मृत्यूलोकामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर जीवन कोणाचं धन्य आहे. इथं प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य असावं. बरोबर आहे. कुणीतरी मला धन्य म्हणावं, कुणीतरी मला धन्यता द्यावी असं वाटतंय. पण तसं कर्म पाहिजे, तसं आचरण पाहिजे, तसं आपलं वागणं पाहिजे की जेणेकरून तुमची अपेक्षा धन्यतेची आहे ती धन्यता मिळायला पाहिजे. फक्त आचरण नाही, कर्मशून्य जीवन आहे आणि नुसतं धन्यतेची जर अपेक्षा केली तर ते
उचित ठरणार नाही, योग्य ठरणार नाही. इथं प्रत्येकाला वाटतं माझं जीवन धन्य आहे. मग बघा, या धन्यतेच्या संदर्भाने जर विचार केला, 4 शास्त्र मुख्य सांगितली. त्याच्यामध्ये आहे ज्ञानशास्त्र, योगशास्त्र, कर्मशास्त्र आणि भक्तिशास्त्र. ह्या 4ही शास्त्रांनी आपला विचार मांडला, आपली धन्यता त्यांनी सिद्ध केली. पण सगळ्यामध्ये महत्वाचं जे शास्त्र आहे, सगळ्या शास्त्रांमध्ये ते शास्त्र आहे नीतिशास्त्र. नीतिशास्त्र ज्या गोष्टीला, ज्या घटकाला, ज्या पदार्थाला धन्यता देईल तो घटक योग्य आहे. कारण बघा, हे 4 शास्त्र मी सांगितले कोणकोणते? ज्ञान, भक्ती, योग आणि कर्म. याच्या पुढे शास्त्र लावा. हे 4 शास्त्र सांगितली. पण या शास्त्राच्या पाठीमाग नीती हा शब्द जर नसेल तरी शास्त्र शून्य आहे. कर्म करतोय, कर्मशास्त्र आहे, कर्म मोप खरं आहे, पण कर्मामध्ये जर नीतिमत्ता नसेल तर केलेलं कर्म काय उपयोगाचं आहे? नीतीला किंमत आहे. ज्ञान प्राप्त जीवन झालं, ज्ञान पश्चात आणि ज्ञान पूर्व दोन्हीही अवस्थेमध्ये जर नीती हा शब्द त्याच्या जीवनाला लागलेला नसेल तर त्या ज्ञानाला सुद्धा काही किंमत नाही. ज्ञानवान भरपूर आहे, भरपूर म्हणजे काय? राजा रावणाला ओव्हरटेक केले विद्वत्तेच्या बाबतीमध्ये. पण दर्शनाला गेलो, पायातला जोडाच काढीत नाही, जोड्या सहित दर्शनाला जाते. नीती नाही जीवनामध्ये, नीती महत्वाची आहे. किंवा आईवडिलांचा सांभाळ करत नाही, गावात थोरा मोठ्याशी कोणाशी आदरानं बोलत नाही, त्याच्या ज्ञानाला कोण खातं? नुसतं ज्ञानाची ज्योती तर चलत नाही. ज्ञानाच्या जोडीला, ज्ञानाला पाठिंबा हा नीतीचा पाठिंबा लागतो. या सगळ्या 4 शास्त्राला पाठिंबा जर नीतीचा असेल तरच यांचं सरकार 5 वर्ष टिकेल. जर नीतिशास्त्रानं पाठिंबा काढून घेतला, बरखास्त झालं, मग पुन्हा पहाटे 4ला शपथ घ्या ना, काय करा, पुन्हा काय उपयोगाचं नाही. नीतिशास्त्राला किंमत आहे. कर्म असेल, ज्ञान असेल, भक्ती करतोय, भक्तीमध्ये सुद्धा काय पाहिजे? नीती महत्वाची आहे. नुसत्या भक्ती करण्याला बी किंमत नाही. अलीकडं भक्ती करत नाही असा प्राणी नाही. स्वभावता भजनशील प्राणी सांगितलं शास्त्राने. मनुष्य जात सकळ आणि स्वभावता भजनशील. स्वभाव आहे माणसाचा भजन करणं, भक्ती करणं हा स्वभाव आहे. भक्ती कमी नाही झाली. भक्तीमध्ये मी तर म्हणतो अलीकडे या कलियुगामध्ये भक्तीची लांबी आणि रुंदी इतकी वाढली, हिशोब नाही त्या लांबी रुंदीचा. पण खोली नाही वाढली, खोली जागेवरच आहे. लांबी रुंदीला किंमत नाही. गडी आडवा लांब रुंदला तब्येतीनं, पण बुद्धिरूपी ज्ञानरूपी खोलीनं वाढलाच नाही. काय करायचं एवढं शरीर नुसता भोंद, काही कळत नाही. तसंच भक्ती आहे. भक्तीमध्ये सुद्धा नीती महत्वाची आहे. कर्माला नीती महत्वाची आहे, ज्ञानाला नीती महत्वाची आहे, भक्तीला नीती महत्वाची आहे, योगशास्त्राला सुद्धा काय महत्वाचं आहे? नीती. जगद्गुरु तुकोबर आहे, नीतिशास्त्रालाच विचारापेक्षा नीतिशास्त्राला जास्त किंमत देतात. तुकोबर एका ठिकाणी म्हणतात बघा, आम्हा हे कौतुक धन्यता देतो, समाज बी धन्यता देतो, पण समाजाची जी धन्यता आहे त्याला काय म्हणायचं शब्द? तो काय त्याची कसोटी पाहायची नाही, त्याच्यातलं कर्तृत्व पण पाहायचं नाही. फक्त रंगरंगोटी बाह्य देखाव्याला बघून समाज धन्यता देतो कोणाला बी, आहे का नाही? फक्त स्वार्थ साधण्याकरता माणूस कोणाला बी धन्यता देऊन मोकळा होऊन जातो या कलियुगामध्ये. ज्याच्या ऊसातल्या कोंबड्या 2 किलोमीटरहून दिसतात तरी सुद्धा त्याच्याकडून तंबाखू घ्यायची असेल तर तुमच्या ऊसासारखा ऊस अख्ख्या गावात नाही. धन्यता दिली ऊसा. हा विनोद सोडा, पण समाजानं दिलेली धन्यता काय पाहून दिली? त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू बघ. काय पाहिलं त्याचं धन्यता देताना? त्याची कसोटी पाहिली, त्याची परीक्षा पाहिली, त्याच्यामधलं आत्मतत्व पाहिलं. काय पाहिलं?
त्या रंगरंगोटी बाह्य रंगाला, अहो बाह्य रंगाला तर सगळेच भुलले ना, भले भले साधू सुद्धा बाह्य रंगात फसले. रामायणातला जर प्रसंग पाहायचा झाला तर हनुमंतराय ज्या वेळेस द्रोणागिरी पर्वत आणायला निघाले, राजा रावणाला ही खबर कळाली. नागपाशामध्ये, शक्ती पाशामध्ये लक्ष्मणाला ज्यानं धारातीर्थी पाडलं ज्या राजा रावणानं, आणि ती शक्ती ब्रह्मशक्ती होती, तिला वरदान होतं, सूर्याची किरण एकदा का जखमेवर पडली मग तिथं देव असेल कोणी असेल वाचत नाही. वरदान होतं त्या ब्रह्मशक्तीला. आणि रावण खुश होता, आनंदी होता. मी लक्ष्मणाला शक्ती मारली आहे. लक्ष्मण माझा जो वैरी आहे, माझा शत्रू जो आहे राम, त्याचा भाऊ आहे, बंधू आहे. आणि उद्या सूर्योदयापर्यंत जर लक्ष्मण मरण पावला तर लक्ष्मणाच्या वियोगामध्ये राम जिवंत राहत नाही. राम मरतोय आणि राम मेला की सीता माझी झाल्याशिवाय राहत. हा दुष्टाचा विचार आहे. तरी पण दुष्ट लोकांना विश्वासच नसतो आपल्या आपल्या कर्तृत्वावर सुद्धा. हा तरी पण त्या आतल्यात लगेच घरी येऊन फोन लावते, होय तेवढं तिकडे नियोजन लावलंय का बघा बरं. आलताच वाटतंय की सकाळी नियोजनाला, पण काय सांगावं अजून मधूनच कोणी उठलं तर. हे दुष्ट लोकांचं निश्चळ मन नसतं, स्थिर मन नसतं. तशीच अवस्था झाली. राजा रावणाला कळालं की लक्ष देऊन जरा कीर्तन ऐकत जावं, नुसतं विनोदासाठी नाही. ज्याचा प्रसंग आहे, काय साधू संतांनी लिहून ठेवलंय, काय शास्त्र आहे जरा ऐका. राजा रावणाला बातमी लागली, हनुमंतराय कुठं निघाले? द्रोणागिरी पर्वतानाला. आणि कुठून, कोण्या ठिकाणाहून निघाले? एकनाथवाडीतून. कुठून निघाले? सुवेळांचळ पर्वत, लंकेच्या जिथं. त्या सुवेळांचळापासून द्रोणागिरी पर्वत किती अंतर? आता एवढं आम्हाला माहिती असतं तर तुला उभा केला असत. पण नाथ महाराज रामायणामध्ये ओवी देतात, लक्ष देऊन ऐका. किती अंतर आहे तुम्ही घरी गेल्यावर कॅल्क्युलेटरवर हिशोब घाला. आणि एका रात्रीत एवढं अंतर जाऊन तिथल्या वल्ली आणायच्यात. 3,10,000 3,10,000 म्हणजे 10,000. 10 योजन अधिक ते येता जाता पंत द्विगुणिते जाण निश्चिते क्रमावा ही एका बाजूचं अंतर सांगितले. 3,10,000 योजन गुणिले 2 गुणिले 3 बरोबर किलोमीटर. एवढं रात्री जाऊन यायचं आहे. बरमगावून निघायचं आणि गुगीला किलतर करून महागा द्यायचं. एवढं नाही सोपं. एवढं अंतर रातोरात जायचं आहे. पण रावणाला माहिती होतं. कोण निघाले हे आणायला? हनुमंतराय. आणि हनुमंतरायच्या शक्तीचा अंदाज त्याने घेतला होता. 1200 किलोमीटर अंतराचं जे समुद्राचं अंतर आहे, एका उड्डाणात पार करून लंकेत आलता. हे बाबा रातोरात जाऊन आणल्याशिवाय राहत नाही. जर मला लक्ष्मण मारावं वाटत असेल तर मी कोणाला अडवलं पाहिजे? कोणाला अडवलं पाहिजे? सत्य करणाऱ्याला, पट्टी देणाऱ्याला, पट्टी देणाऱ्याला. बरोबर, हनुमंतरायला अडवलं पाहिजे. आणि म्हणून वाटेमध्ये राजा रावणानं कालनेमी नावाचा राक्षस साधूच्या वेशामध्ये, बाह्यरंगाला माणूस बोलतो आणि बाह्यरंगाला समाज धन्यता देतो. काय बाह्यरंग बघता तुम्ही? सासूसाठी रडे सुन, भाव अंतरीचा भिन्न. आणि मग त्या तुम्हाला पुढचा प्रसंग आता माहिती आहे. हनुमंतराय गेले त्या राम श्रीराम भजन करीत बसला, टपोऱ्या माळा घातलेल्या जटावा. आता ते राक्षस होते. जारण मारण विद्या, वेश धरणं करणं सगळेच होतं त्यांना. काय खरोखर साधू झाला हो. बाकीच्यांना चांगल्या चांगल्या पारखींना सुद्धा कळणार नाही की हा डुप्लिकेट आहे. हनुमंतरायला कळणार नाही, आपल्यासारख्या महाराजाला कवा कळावं. आणि हनुमंतराय फक्त भुलले कशामुळे ऐका? केवळ रामनामामुळे भुलले. कारण हनुमंतरायाच्या हृदयामध्ये रामनाम आहे आणि त्या रामनामाला या दुष्ट का असना कालनिमीच्या मुखातलं रामनाम जाऊन धडकलं. दोघाचा संगम झाला. त्या रामनामाने या रामनामाला खेचलं.
हा भगवाचा महत्वाचा भाग आहे. आणि हनुमंतराय गेले, पण त्याचा अंतकरण, त्याचा बाह्यवेश, अंतकरण म्हणतो बाह्यवेश ओळखता आला का हनुमंतरायाला? त्या पाण्यातल्या मगरीनं सांगितलं, हनुमंता, ज्या साधूवर जो विश्वास ठेवून तू इथं आलायच ना आश्रमात, फळं खायला नकार दिला का? त्यानं डुप्लिकेट फळं विष भरून आणून ठेवलं होतं वाटायचा. हनुमंतराला सांगितलं, हनुमंता, रामकार्याला चाललायस? अरे या साधूच्या घरचं जा, 2 घास खाऊन जा. हनुमंतराय म्हणले, माझं ठरलेलं आहे. कस काय? काकाला वारीला निघालोय ना, तेरला जाऊन दर्शन करून आल्याशिवाय फराळ करणार नाही. आपला 10 बाऱ्या चहा होतोय. एखाद्यानं कोणी जर 1-2 डझन केळी आली, या महाराज म्हणलं तर आपल्याला मोह आवरत, आपण काय भक्तीच्या यादीत म्हणणार. हनुमंतराय म्हणले, मी रामकार्याला निघालोय आणि प्रभूचं काम झाल्याशिवाय मी अन्नच काय पण पाण्याला सुद्धा स्पर्श करणार नाही. पण लय आग्रह केला, हनुमंता, माझं अन्न तर नको म्हणतोस, पण 2 घोट पाणी तरी पे. तुला शीन आलाय, घाम आलाय, स्वेद आलाय अंगाला, पाणी पी म्हणल्यानंतर कुठेही पाणी. मग ती सरोवर दाखवलं, ज्या सरोवरात ती असणारी अप्सरा घार होऊन पडलेली, माहिती होतं तिथं भल्यावाल्याला तिनं माघारी येऊ दिलं नाही. आणि हा पाणी प्यायला गेला की बरोबर हनुमंतराला ओढणार, हनुमंतराय मरणार. धरला घरी न पाय, तिला वरदानच होतं. ज्यावेळेस तिनं कर्म केलं तर त्याच वेळेस आपण वरदान एकदा दिलता, हनुमंतराच्या पायाला धरलीस की तुझा उद्धार आहे. पायाला धरल्या धरल्या उद्धार झाला. आणि तिनं सांगितलं, हनुमंता, ज्या साधूवर विश्वास ठेवलाय ती डुप्लिकेट आहे म्हणजे, आणि ती तुला मारण्याकरता रावणानं पाठवले आणि तू विश्वास ठेवलास. अरे बापरे, मला काय माहिती आहे म्हणजे. आणि मग महागारी हनुमंतराय गेल्यावर दोघाची लागली ना कुस्ती. ही डुप्लिकेट साधू किती मोठा झाला नाथ महाराजांनी वर्णन केले. 10 योजन रुंद, 1 योजन 3 कोसाचं, आणि 1 कोस 3 किलोमीटरचा, 1 योजन 4 कोसाचं, 10 चौक 40, 40 गुणिले 3, 120 किलोमीटर रुंदी आणि 240 किलोमीटर उंची कालनिमीची. एवढा मोठा बाबा एवढा छोटा होऊन बसला होता. हे हनुमंतरायाला कळाला नाही. काम करण्याकरता असले दुष्ट लोक कसलं रूप धरतील सांगता येत नाही. म्हणून समाज बाह्य रंगाला बघून काय करतोय, धन्यता देतोय. ही समाजाची धन्यता खरी नाही, पण संत आणि देव त्याची कसोटी, त्याचं आंतरंग पाहिल्याशिवाय कोणालाच धन्यता देत. जगद्गुरु तुकोबरायांनी पुंडलिकरायाला धन्यता दिली, बाह्य रंग पाहून नाही दिली. धन्य पुंडलिका, बहु बरे केले, निधान आणिले पंढरी. पुंडलिकरायाला धन्यता दिली कशामुळं? तर तू निधान आणलं रे दादा. जो जगाचं निधान तो परमात्मा तो विठेवर उभा केलाच, म्हणून पुंडलिकरायाला धन्यता दिली तुकोबरायांनी. संत कोणालाही धन्यता देत नाही. म्हणून जे नीतिशास्त्र संत, देव बी त्याच मार्गात मोडतो किंवा प्रकारात मोडतो. पण ऐका, नीतिशास्त्र जे धन्यता देतात, आता ही देवाची, समाजाची आणि संताची धन्यता बघितली, पण आपणाला मागाशीच बघितलं की नीतिशास्त्रानं जी दिलेली धन्यता आहे ती फार महत्वाची आहे. मग आता नीतिशास्त्र कोणाला धन्यता देते आहे का? धन्यता 4 लोक ज्याला बोलवतात आणि 4 लोक ज्याच्या घरी येतात. कळालं म्हणले महाराज, पास. आता आम्ही का, आतापर्यंत आमच्या घरला कोणी येत नव्हतं, पण आता आम्ही काय करू, बोलवू. कोणाला? कोणाला बी बोलवू. मग कोणी बी यायला तुमच्या घरला रिकामी आहेत का? बोला की. काय ज्याचा त्याला नाही धंदा, कोण येते घरा अमुच्या कशाला. आणि काय ज्याचा त्याला नाही धंदा. आपल्या घराला यायला का रिकामी आहेत का माणसं? कुणी बी कोणाच्या घरला जायला रिकाम आहे का? तुम्ही म्हणचाल ठरलं, तुम्हाला कळालं नीतिशास्त्राची धन्यता मिळवायची आहे. नीतिशास्त्रानं सांगितलं 4 माणसं तुझ्या घरला आली म्हणजे तो ते घर धन्य आहे. मग तू कोणालाही बोलवशील, कुणीही यायला तयार नाही. मग कसं महाराज आम्हाला ह्या शास्त्राच्या धन्यतेत बसायचं आहे ना तुम्हाला? तर आपल्या घरी 4 माणसं याय वाटतात ना तुम्हाला, तर 5 प्रकार धर्मशास्त्राने सांगितलेले आहेत. एक तर आपल्या घरला देव यावा, 2 आपले पहिला संत यावे, दुसरा देव घरी यावा, देव नाही आला अतिथी तरी घरी यावा,
अतिथी नाही आला, 4 पाहुणे रावळे तरी आपल्या घरी यावे, आणि नाही बी 4 पाहुणे रावळे घरला आले, जे घर आहे आपलं त्या घरातल्या घरात तरी आपापलं मिळून मिसळून असावं, तर नीतिशास्त्र त्याला धन्यता देत आहे. विठ्ठल प्रकारचे मुद्दे सांगितले. संत घरला यावे, देव घरला यावा, अतिथी घरा यावा, पाहुणे रावळे घरला यावे, आणि नाहीच तर किमान 5वा मुद्दा शास्त्राने सांगितला, ज्या घरात आहे त्या घरामध्ये तरी आपलं मिळून मिसळून असावं. आता आपणाला अभंगाचं पहिलं चरण बघायचं आहे. आता हे 5 मुद्दे आपणाला उलटे बघायचे, खालून वरी जायचं. म्हणजे संत हा महाग शब्द ठेवायचा. आता इकडून जायचं कुठून? कमीत कमी आपल्या घरात काय पाहिजे? आपलं मिळून मिसळून तर असावं. घर फार किती मोठा याला किंमत नाही. घर छपराचा असू द्या, घर टपराचा असू द्या, घर पाचटीचा असू द्या, पण त्या घरातली माणसं जर एकत्रित बसून जेवण करत असतील, एकत्रित बसून गुण्या गोविंदानं, पोट एकच आहे पण अनेक प्रकारचे पदार्थ. आता किती काय काय खाल्लं आपण जेवताना, की नाही? जामुन खाल्लं, भात खाल्लं, 2 प्रकारची पुरी खाल्ली, की नाही, भाज्या खाल्ल्या, ठ्यासा खाल्ला, तरी एवढं खाल्लेलं इथं गुन्ह्या गोविंदानं काय आहे का तक्रार? पदार्थ अनेक आहेत पण गुन्ह्या गोविंदानं एका पोटामध्ये नांदतात. तसं घर एक आहे, त्या एका घरामध्ये घरात किती माणसं असली तरी ती गुन्ह्या गोविंदानं नांदावी. पण अलीकडे ह्या कलियुगामध्ये हा प्रकार दिसत नाही. याचं तोंड इकडं, याचं तोंड, एकाच घरातली माणसं. पण त्याच्या पुढे जाऊन एक काँग्रेसमध्ये, नाही आपणार राजकारणाचं काय बोलायचंच नाही, अजून तिला अंगलोट यायचं काहीतरी, हे की नाही? घरातल्या घरात मेळ नाही हो माणसाचा. अरे एक भाजी चविष्ट व्हावी वाटत असेल, एका भाजीला चव यावी वाटत असेल, तर अनेक मसाले अनेक पदार्थ एकत्रित येऊन मग ती भाजी काय होत असते? त्या भाजीला चव येत असते. तशी घराला चव यावी वाटत असेल तर घरातली आहेत ती माणसं एकत्रित यावी लागतात, तेव्हा त्या घराला चव आहे. मग कळालं महाराज, तुम्ही म्हणले कमीत कमी घर मिळून मिसळून असावं, पण आमचं नाही. ह्याला काय करावं लागेल? काय लागतं याला घर मिसळून राहण्याकरता? घरातली सगळी माणसं एकत्रित राहण्याकरता काय उपाय, काय करावं लागेल? त्याला एकच उपाय आहे. त्या उपायाचं, त्या औषधाचं नाव आहे 2 अक्षरी शब्द आहे, प्रेम. प्रेम महत्वाचं आहे. आणि घरातले एकामावरचं प्रेम कमी झाल्यामुळं घरामध्ये एकता दिसत नाही. आणि जर एकामध्ये जर प्रेम असेल तर ते घर नाही, तर ते घर खऱ्या अर्थानं गोकुळ आहे. गोकुळ भगवान परमात्म्याचं गोकुळ आहे. पण घरामध्ये प्रेम पाहिजे, प्रेम. माणसं इथं स्वार्थापोटी नात्या गोत्याचा विचार करत नाही, तिथं प्रेम काय करणार आहे? एक मांडलिक राजा होता बघा, 10 बायका होत्या त्याला, 10. आणि तो आपल्या जे मांडलिकाचं जे संस्थान असतं त्यांचं मुख्य, मांडलिक म्हणजे छोटं राज्य, पहिले पूर्वीचे जुना काळ नगर राहायचे बघा, छोटे छोटे राज्य राहायचे. आणि त्या संस्थानाला गेला तो, आणि काही कालावधी राहून मग येणार होता. आणि गेला तो, तिथं राहिला, आणि तिथून त्यांनी पत्र पाठवलं घरी पत्न्यांना. 10 बायका होत्या, आणि सांगितलं मी येणार आहे आता 4 दिवसात, तर कोणाला काय आवडतंय ते सांगा, तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ वस्तू मी घेऊन येईन. 10 पत्न्या होत्या, 10 जणींची 10 पत्र गेली. जिला काय आवडतंय तिनं ते लिहिलं. कोणाला साडी आवडत असेल, कोणाला काय, कोणते पदार्थ काय, ज्याची त्यांच्या जीवनाची जी आवड आहे ती 9 जणीच्या पत्रात वस्तूचा उल्लेख होता. 10वं पत्र होतं, 2च अक्षरं लिहिली होती, 2 अक्षर. राजानं सांगितलं होतं तुम्ही सांगाल ते मी घेऊन येईन तुमच्या आवडीचे पदार्थ. आणि 10वं पत्र होतं, त्या पत्रात फक्त 2 अक्षर होते, फक्त तुम्ही काय आणू मी येताना
पत्रात काय होतं? फक्त तुम्ही. राजा आला, या 9 जणीला जे आणलं होतं ते 9 जणीला वाटून टाकलं, आणि जिच्या पत्रात फक्त तुम्ही शब्द होता, अक्षर होतं, तिच्या हाताला धरलं आणि राजा जेवायला बसला. ह्या 9 जणी पुन्हा लागल्या की हाय का? आम्ही नव्हतो का? तिचाच हात धरला, तिच्यासोबतच जेवायला बसला. आका, तुम्ही पदार्थावर प्रेम केलं, तिनं माणसावर प्रेम केलंय. फक्त तुम्ही हा शब्द राजा करता वापरलाय. वस्तूवर प्रेम करू नका. प्रेम कशावर असावं? माणसावर असावं. सुशील कुमार शिंदेची ती मुलगी, काय तिचं नाव, आमदार झालेली प्रणिती शिंदे, तिचं व्याख्यान कधी ऐकले तुम्ही? एक व्याख्यान मध्ये झालतं बघा व्हायरल. गर्दीत माणसाच्या माणूस शोधते मी, विषय होता. फार चिंतन ऐकण्यासारखं होतं. आणि तिच्यामध्ये त्या प्रणिती शिंदेने एक मुद्दा मांडला होता, प्रेम वस्तूवर असावं का माणसावर असावं? पाहुणे रावळे तरी आले पाहिजे, बाहेरचे राहिले पण तुमचे पाहुणे रावळे तरी आले पाहिजे. पण काही जणांच्या दारात कुत्र सुद्धा येत नाही, पाहुणे रावळे सुद्धा राहिले येत नाही. आता हे पाहुणे रावळे न येण्याचं कारण काय? पाहुणे रावळे येण्याचं कारण काय? पाहुणे रावळे येतात, कोणत्या कारणानं येतात, आणि पाहुणे रावळे येत नाहीत, कोणत्या कारणानं? पाहुणे कशाला बघून येतात? ऐका, 2 गोष्टीला बघून पाहुणे आपल्या घराला येत असतात. पहिला मुद्दा आहे पैसा, आणि दुसरा मुद्दा तुमचं बोलणं. ह्या 2 गोष्टी बघून पाहुणे रावळे तुमच्या घरी येत असतात. कारण ज्याच्या घरी पैसा आहे त्याच्या इकडं त्यालाच समाजामध्ये मान्यता आहे ना, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैसा असेल तर जग मानत. नाही नाही, महाराज सांगतात, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी, कुटका दे कोणी शुनी जैशी हलवी पुच्छाते. तुकडा टाकल्यावर कुत्र जसं शेपूट हलवतं ना, तसं पैसा असलेल्या पुरुषाच्या भोवताली स्त्री फिरत असते. आणि तेच धन जर संपलं, त्या धनाची होता तुटी, स्त्री वसू वसोनी लागे पाटी. तुमच्या नावडती गोष्टी, तुमच्या आता गोष्टी आवडत नाहीत म्हणते. कशामुळं? पैसा संपला. जो चाले मोठा धंदा, तो बहीण म्हणे मानिती सर्व वचन, माता पिता बंधुजन मानिती सर्व वचन. जो चाले मोठा धंदा, तव बहीण म्हणे दादा. पैसा असेल त्याला लोक बोलतात, आणि त्याच्या घरी न सांगता पैशावाल्याच्या दारात येते. एक आपल्या घराला पाहुणा यावा याच्याकरता काय लागतं? पैसा. आणि दुसरी गोष्ट बोलणं. पैसा नसू द्या, छपराचं घर असू द्या, पाचटीचं घर असू द्या, श्रीमंत मोठमोठी माणसं सुद्धा करोडो रुपये करोडोच्या गाडीत फिरणारी सुद्धा माणसं, त्याच्या बंगल्यावाला पाहुणा जरी असला तर त्याच्या दारात गाडी उभा करत नाहीत. पण छपरावाल्याच्या का म्हणे तुम्ही एवढे मोठे, तुमचा पाहुणा मोठा, त्यांच्या घरी कधी तुम्ही त्यांच्या अंगणात कधी गाडी लावली नाही, आणि यांच्या दारात येऊन गाडी लावता. हा, आमचा हा पाहुणा बघा, धनानं गरीब असेल पण बोलण्यानं, बोलण्याची दारिद्र्यता नाही म्हणे, बोलण्यानं दरिद्री नाही म्हणे. बोलण्यामध्ये इतका श्रीमंत आहे ना, 2 गोष्टी त्यांना बोलल्याशिवाय आम्हाला पुढे जाऊच वाटत नाही. महत्वाचं काय लागतं पाहुणा घरी यायला? बोलणं. पण बोलणं बी कसं असावं? पाहुणा रावळा घरला यायला साचानी मवाळ, मिथुले आणि रसाळ, आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं गोड असावं, नाहीतर काही असं बोलते होणार काम सुद्धा बिघडून जात. तुम्ही ऐकलं असेल दृष्टांत. एकाच 3 मुलं होती, गरिबी परिस्थिती, काही केल्या गरिबी जाईना हटना, दारिद्र्यपणा हटना. गावात श्रीमंत सावकार 2 मजली महाडी, आणि त्या बापानं सांगितलं थोरल्या पोराला, थोरल्यालाच म्हणाल, धाकल्याला म्हणले बाबा बऱ्या जा म्हणजे त्या सावकाराकडून 2000 रुपये आण जा, माझं नाव सांग घेऊन ये. पोरग गेलं. ते सावकार महाडीवर वरच्या मजल्यावरचा जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजाच्या पुढेच बसलो होतो खुर्ची टाकून. हे गेलं.
आता आपलं काम करायचं म्हणजे आपल्याला त्याच्या बाकी कुठे नेऊन काय गरज आहे, बोलायचंय ना, नीट बोलून येऊ का. ते सावकार होतं मग सांगितलं लांबी रुंदीनं रुंदलेलं, आणि ते बघितले त्याची तब्येत आणि त्या सावकाराच्या तब्येतीकडे बघून हसायला लागलं पोरग. सावकार म्हणला, काय रे बाबा काय झालं हसायला. म्हणला तुमची तब्येत बघितली तर मला 2.25 क्विंटल वजन भरल म्हणला तुमचं. माझ्या वजनावर काय, पण तुमच्या त्या महाडीचा ती जे वरचा मजल्याचा जो दरवाजा आहे तुम्ही ज्याच्या आत बसला तो दरवाजा इतकासा दिसायला. मग असू दे तुला काय घेणार, पण तुम्ही मेल्यावर बाहेर काढायचं कसं. ती म्हणला माझ्या मरणावर टाकलायस का. नोकराला बोलवलं बांधून टाकलं. तास झालं 2 तास झालं पोरग कसं येणं गेलं म्हणून मधव पाठवलं. पण झालं म्हणजे ते दाखले गेले म्हणले सावकार भाऊ आलाय का आमचा. आलाय की म्हणे. कुठं आहे. बांधून टाकलाय. अहो काय झालं. अरे काय त्याला अक्कल बोलायची. काय झालं. अरे माझ्याकडे बघून हसतो म्हणतो सावकार तुमच्या घराचा दरवाजा एवढाच आहे आणि तुम्ही मेल्यावर बाहेर काढायचं कसं. ते मधव त्याच्या पुढचं होतं, त्याचाच भाऊ होता. ते म्हणलं काय काळजी करायला मला सावकार, हातापायाचे तुकडे करायचे आणि बाजूला काढायचे. तू तर म्हणला त्याच्या पुढचा निघाला, त्याला बी बांधून टाकलं. बाप म्हणला 2 पोरं गेली 4 तास झाले, पैसे आणायला सावकाराकडे गेले. आधी थोरल्याला पाठवलं म्हणजे जा मी तरी घेऊन ये. ती गेला. सावकार आमचे बंधू आलेत का. आलेत की रे बाबा. कुठे आहेत. बांधून टाक. का. अरे काय एकाला तर बोलायची अक्कल आहे का. म्हणजे काय झालं. ते बारक म्हणता येड्या म्हणला तुम्हाला बाहेर काढायचं कसं. आणि ते त्याच्यानंतरच 2 नंबरचं आलेलं म्हणते म्हणला काय अवघड आहे त्याच्यात हातापायाचे तुकडे करायचे मेल्यावर बाहेर काढायचं. हे त्याच्या पुढचं होत. ते म्हणला सावकार ह्याला बाहेर काढायचे नाही एवढी काळजी करायची काय गरज. हिथंच पेटवायचं. आता मला सांगा सावकाराने दिले असते का पैसे. मुद्दा विनोदाचा भाग सोडा, फक्त सांगायचंय काय आपलं काम करायला गेलोय आपण बोललं पाहिजे कसं. साच आणि बोलण्यानं काम सुधारतं आणि बोलण्यानं काम बिघडतं सुद्धा. हल्ली घरामध्ये बोलण्याचं ताळतंत्र राहिलं नाही. कुणी कोणाला प्रेमानं बोलत नाही, कुणी कोणाला आदरानं ज्याच्या त्याचा मान सन्मानानं बोलत नाही. हे मान सन्मान पान हे सगळे मागच्या युगातच बघायचे. आता या कलियुगामध्ये कुणीच अपेक्षा करायची नाही. बापानं सुद्धा लेकराकडून अपेक्षा करायची नाही की माझं पोरानं मला आदरानं बोलावं. करू नको अपेक्षा. का तूच तुझ्या बापाला आदरानं बोलला नाहीस तर तू पुढच्या पिढीपासून काय अपेक्षा करतोयस. म्हणून घरात 4 पाहुणे यावे वाटत असतील तर काय लागतो आपल्याकडं. एक तर पैसा नाहीतर आपलं बोलणं. चला त्याच्या पुढे चला. आता आपल्या घरी अतिथी यावा वाटत असेल अतिथी, आणि धर्मशास्त्र असं सांगतं रोज अतिथीला घेऊन जेवल्याशिवाय माणसानं जेवण करू नये. एकट्यानं भोजन करू नये धर्मशास्त्र सांगतं. एकट्यानं जेवायचं नाही. एका कीर्तनात मी सांगितलं असंच एकट्यानं जेवायचं नाही. एक जण म्हणला महाराज मी कधीच एकटं जेवत नाही, 2घं जेवताव. कोण. 3 मी. आरती का अतिथी आहे का. तुम्हीच म्हणले की एकटं जेवायचं नाही, मग कुठला बी अर्थ कुठे लावतो का. एकटं जेवायचं नाही याचा अर्थ अतिथीला घेतल्याशिवाय जेवायचं नाही. अतिथी त्याचं नावच आहे अतिथी. म्हणजे नाही, तिथी म्हणजे तारीख. जो तारीख बघून येत नाही, सांगून येत नाही, त्याचं नाव काय अतिथी. आणि तो अतिथी येताना आपलं खरं अतिथी आला म्हणजे आपलं खरं भाग्य आहे. अतिथी बी कोणाच्या दाराला जात नाही, एवढं लक्षात ठेवा. अतिथी येताना संदेश घेऊन येतो आणि त्या अतिथीला जर आपण विनमुख पाठवलं तर ज्ञानोबराय सांगतात ज्ञानेश्वरी मधली ओवी आहे का. विनमुख गेली या अतिथी ने सर्व सुकृताची संपत्ती का सायखळीची गती सूत्रतंतू. एक अतिथी जर दारातून विनमुख गेला आतापर्यंत जेवढं तुम्ही पुण्य कमवलंय तेवढं सगळं घेऊन जातो. म्हणून आपल्या घरी कमीत कमी काय यावा अतिथी यावा. बरं एखाद्या वेळेस आला बी अतिथी पण एकदा येऊन जीवन धन्य होत नाही गृहस्थाश्रमी. अतिथी वारंवार आला पाहिजे. मग वारंवार अतिथी यावा वाटत असेल
तर अतिथी आपल्या घरला येण्याकरता जसं पाहुणे रावळे येण्याकरता एकतर पैसा लागतो, नाही तर बोलणं गोड लागतं. घरी एकत्र प्रेमानं नांदण्याकरता, गुण्यागोविंदानं नांदण्याकरता घरात प्रेम लागतं. तसं अतिथी पुन्हा येण्याकरता अतिथी करता काय लागतो? अतिथी करता फक्त आदर लागतो. आदर, पाहुणचार नाही. काय लागतो? आदर. पाहुणचार वेगळा आणि आदर वेगळा. पाहुणचार काय? गरिबी का परिस्थिती असं पण करोडोचं ऋण काढायचं आणि शेजाऱ्यानं तेवढं तैट केलं मग त्याच्यापेक्षा तैट करायला जायचं आणि आपलं जिरवून घ्यायचं. ते पाहुणचार मध्ये मोडतं. पण आदर ज्याला म्हणतात आहे त्या नुसता पाणी, तांब्याभर पाणी देताना जो शरीरातला अंतकरणातला देतानाचा जो भाव आहे त्याला आदर म्हणायचं. भावनेनं दिलं पाहिजे, आदर केला पाहिजे अतिथीचा. आदर. इथं वारी करणारी बरीच आहेत आपल्या गावातली. वारीला जातात ना आषाढीला. एक प्रश्न विचारतो, आपण दिंडी बदलतो, दिंडी कशा करता? त्या दिंडीत भजन नाही म्हणून का भोजन नाही म्हणून? कशा करता दिंडी बदल? का हो का 5 वर्ष चालले तुम्ही दिंडीत, औंधा का नाही आले? काय नुसता गाळच वाढायला आणि बसायला जागा कुठं? मी कीर्तनकार महाराज आणि मला कोपड्याला चपलापाशी बसवलं. आदर नाही केला तर माणूस दिंडीत जात नाही. आणि आदर नाही केल्यावर अतिथी तुझ्या घरला यायला ठेवलाय का? अतिथी येण्याकरता आदर महत्वाचा आहे. आदर. कळालं महाराज? 3 मुद्दे. आता हे तिघांचं झालं. निदान देव तरी आपल्या घराला आला पाहिजे. आता देव यायला बी रिकामा नाही. देव येण्याकरता सुद्धा 3 गुण पाहिजे, 3 लक्षणं पाहिजे. कोणकोणती ऐका. विढल देव देव घरला येण्याकरता काय देव कुठं येतो? देवाची वस्ती कुठं? तुकोबरायचा अभंग. दया क्षमा शांती देते देवाची वसती. देव येतो कुठं? पहिला मुद्दा, ज्याच्या जवळ दया क्षमा आणि शांती आहे त्याच्याच घरी देव येतो. 1 नंबर. ध्यानात ठेवा. आपल्या घरी देव यावं वाटत असेल ना तर एवढी 3 गुण ठेवा जवळ. याच्यातला एक बी गुण नसेल तर उग रिकामा अपेक्षा करू नका. उग मरा गप. देव काय तुमच्या घरला तुमचा सखा सासरा सुद्धा येणार नाही. पण आमचे सासरी बाबा माझ्या कीर्तनात टाळ घेतात. माझं भाग्य आहे. एवढं देव घरला यायचा काय काय लागतं? दया क्षमा शांती. दया लागते अंतःकरणामध्ये. आता दया कशाला म्हणायचं, क्षमा कशाला म्हणायचं आणि शांती कशाला म्हणायचं, या 3 गुणाचं वर्णन जर का ऐकायचं असेल तर त्याला ज्ञानेश्वरी पाहावी लागेल. दयेची व्याख्या सांगितली ज्ञानोबारायांनी. दया कशाला म्हणायचं? ज्ञानोबाराय सांगतात, एक टार्चचे कपडे घातलेला टाईट, अंगावरती जवळजवळ 27,000चा ड्रेस आहे. मला काय घेऊन द्यायचा काय? असंच केलेला असं. किती? 27,000. 30,000चा दारा. 30,000चे कपडे आहेत अंगावरती. रस्त्याच्या कडेने चाललाय आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आणि एक गाय चिखलात रुतली आहे. दया सांगतो, दया. गाय काय चिखलात रुतली, तिला बाजूला निघता येत नाही, तिला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. ज्ञानोबराय ओवी देतात त्याला. चिखली रुतली गाय धड भाकड ना पाय आणि जिजेल तेनी होय कालाभुरा. अरे ती चिखलात रुतलेली गाय भाकड आहे का दूध देणारी आहे हे न पाहता ती चिखलात घुसली आहे. या करता ज्याच्या अंतःकरणामध्ये द्रवता फुटते, द्रवपणा येतो ना, तिला दया म्हणावं. आणि अंगावरच्या कपड्याचा विचार न करता जो कष्टा खाऊन त्या गाईला काढण्याकरता चिखलात उतरतो तिचं नाव दया आहे. नंतर माफी मागून एक म्हण म्हणू, वांजुट्या म्हशीला माया भारी.
आणि चाटून चाटून रेडक मारी. ही आपली दया. नुसतं वरून पण महाराज या तुमच्याशिवाय. महाराज पुढे गेला, त्याला काय स्वराचं ज्ञान, त्याला काय अभ्यास. ही आपली दया. एक सांगतो तुम्हाला, तुम्हाला दोष काढण्याचा बी अधिकार नाही. कौतुक करायचं तर सोडा, दोष काढायचा सुद्धा अधिकार नाही. कसला बी महात्मा गादीवर असू द्या, तो शिव्या देत नाही, एवढं ध्यानात ठेवा. तो आपल्या धर्माची पताकाच फडकावतोय, एवढं ध्यानात ठेवा. कीर्तनकार मोठा आणि लहान कशाहून सांगणार येऊन नाही, तुमच्या ऐकण्याच्या वृत्तीहून तुम्ही ठरवू नका. तुम्ही कीर्तनकार तुमच्या मनानं ठरवता. काय महाराज कीर्तनकार अलीकडे तर लय सुळसुळाट सुटला, आपण ते न बोललेलं बरं. काही नाही, ताळतंत्र नाही, काय नाही, कोणाला तारखा द्याव्या, परीक्षा नाही. मी मगाशी म्हणलं ना, समाज परीक्षा, साधूची परीक्षा अशी असते ना, तशी कीर्तनकाराची सुद्धा परीक्षा घेऊन तारीख द्यायची. तो वारीला जातो का? तो रोज हरिपाठ म्हणतो का? त्याला काकडा पाठ आहे का? तो आई बापांना सांभाळतो का? तो समाजाकरता काय आपल्या जीवनातला अनमोल वेळ देतो का? तुम्ही 10 बाऱ्या बोलून जर तो येत नसेल, त्याच्या अंतःकरणात दया नसेल, वारीचा नियम नसेल, तर काय उपयोगाच्या नुसत्या कलेला आणि गाण्याला बघून. गाणे कोणालाही म्हणता येते. गाणे म्हणण्याची, कला म्हणायची, सादर करण्याची ही जागा नाही. आता ज्याच्या त्याला, मला येत नाही म्हणून मी त्यांचे दोष काढतो, याच्यातला भाग नाही. पण ही जागा आपण धर्ममंडपात आहोत, कोणी कोणाचा दोष काढायचा नाही. एवढं दया महत्वाची आहे. दया, किती दया. शिवीराजानं दया केली कोणावर? बोला की, कोणावर दया केली शिवीराजा? इंद्र आणि अग्नी शिबिराजाची परीक्षा घेण्याकरता आली होती. एक झाला कबूतर आणि एक झाला ससाना. ससाना त्या कबुतराच्या मागे लागला आणि शिबिराजाच्या समोरून जात होता, आणि ते कबूतर शिबिराजाच्या मांडीवर जाऊन बसलं. ते होतं अग्नी आणि ससाना झालता इंद्र. अग्नी, कबूतर मांडीवर जाऊन बसला दया. आणि ते कबूतर आता ते देवच होतं, त्याला बोलायला काय येत नाही. शिबिराजाला बोलू लागलं, महाराज माझा प्राण वाचवा. काय झाले म्हणे? मी तुम्हाला शरण आलोय, माझा प्राण वाचवा. पण झालं काय? ते ससाना, माझा बहिर ससाना माझ्या मागं लागलाय. सूर्यवंशातला राजा होता तो, रामप्रभूच्या वंशातला. सूर्यवंशातल्या राजाने जे शरण गेले त्याचं मरण चुकवलं. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. याला की शरणांगता शरण्य मीच एको. मग सांगितलं, तू काळजीच करू नको, तुझं मरण मी वाचवतो. तेवढ्यात तो ससाना आला, म्हणे ओ महाराज तेवढे ते कबूतर द्या. देणार नाही का? ते मला शरण आले. तुम्हाला शरण आला असेल, पण एक सांगू का, ते माझं काय आहे? भोजन आहे, खाद्य आहे. आणि 1.5 महिना झालं माझ्या पोटात अन्नाचा कण नाही. आज कुठेही मला दिसले म्हणला सकाळी, आणि याचा पाठलाग करत आलोय, आणि तुम्ही त्याला धरून ठेवले. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, हे कबूतर जर तुम्ही मला नाही दिलं तर अन्न वाचून मी तडपडून मरण, आणि मी मेलेल्याचं पाप तुमच्या माथ्यावर बसेल. दया तुमच्या माथ्यावर बसेल. कबूतर म्हणला, त्यानं मेलेल्याचं पाप चुकवायला जाऊन मला जर त्याच्या हवाली करचाल, ती मला ठेवते का? मग मी मेलेल्याचं पाप तुमच्या माथ्यावर लागल. याला म्हणायचं धर्मसंकट. कबूतर द्यावं तरी मेलेल्याचं पाप आहे, आणि न द्यावं तरी एका हत्याचं पातक लागणार आहे. शिबिराजानं सांगितलं, ससाण्याला विचारलं, तुला काय पाहिजे? भोजन. ते म्हणला, ससाना म्हणला, आम्ही तुम्ही द्या चाल पंगत, पण आज ते संतोष महाराजांना दिली ती तशी द्या चाल. कुठं जामुन पाकन खारी पण दिली. आम्हाला तसलं चलत नाही. मग आज शुक्रवार आहे, आम्हाला कंदुरीचं लागते, मांसाहार लागतो, आम्हाला मांसाहार पाहिजे.
मांस पाहिजे ना. मग शिबिराजा म्हणू लागला, मी तुला या कबुतराच्या वजना एवढं मांस दिलं तर काय हरकत नाही म्हणला. स्वतःच्या मांडीचं मांस खाल्लं, हातात घेतलं. आता कबुतराचं वजन असून असून किती असेल कबूतर पक्षी, अर्धा किलो काय असेल ते जास्तीत जास्त, तेवढं किलो 2 किलो काय असेल ते मांस खाल्लं. तरी ससाण्याचं समाधान झालं नाही. दया ससाना म्हणला, महाराज तुम्ही तुमच्या बोललेल्या वाचनाला खोट कशाला लावता. काय म्हणले, कबुतराच्या वजना एवढं मांस तुला देतो, आणि त्याच्या वजना एवढा आहे कशावर. ते म्हणले कशावर म्हणजे तुम्ही तोललंय का ह्याला. म्हणजे नाही. मग तराजू आणा, एका पारड्यात कबुतराला बसवा आणि एका पारड्यात हे मांस टाका तुमचं. जर बरोबर झालं तर मी घेऊन जातो, मला 1 गुंज 1 ग्राम सुद्धा तुमचं जास्त नको, मी लय इमानदार आहे म्हणे. चालतंय म्हणजे. मग एका पारड्यात कबूतर बसवला आणि एका पारड्यात शिबिराजा मांस टाकतोय. टाकायचं पण पारड्याची लेवल काय, कारण जसं मांस टाकल ते डुप्लिकेट होतं ना कबूतर, जसं मांस टाकल तसं त्यानं वजन वाढवायचं. पारड बरोबरच होती ना ते. लक्ष देऊन ऐका, शेवटी एक भाग पूर्ण कापून टाकला तरी कबुतराच्या वजना एवढं मांस होईना. शेवटी शिबिराजा स्वतः जाऊन पारड्यात बसला आणि ससाण्याला सांगितलं, मला खा पण कबुतराला हात लावलास तरी याद राख. याला म्हणायचं दया. ज्याच्या अंतकरणात अशी दया आहे त्याच्या घरी देव येत असतो. इथं म्हातारे मायबाप चतकोर तुकड्यासाठी तरमळते, घोटभर चहाला तरमळते, आई बापावर दया नाही. दम निघाना काय. आणि पुन्हा मग कीर्तनात जोरा जोरानं माग सरकू सरकू टाळ वाजवतो तुम्ही नवर का. कशाची दया. ही दांभिक भक्ती बंद करा, दया महत्वाची. दया सांगू, आणि दयेमध्ये अपपर भाव नसला पाहिजे. दया करणे जे पुत्राशी आणि त्याची दासानुदासी, तोची साधू ओळखावा देव त्याची जाणावा. खरं सांगा बरं, यादीत कोण मोडतं इथं बसलेल्या पैकी. मी सुद्धा मोडत नाही, माईच्यान सांग. कस काय. दया करणे जे पुत्राशी, पुत्राशी जेवढं प्रेम आपण आपल्या मुलावर करतो तेवढं आपल्या शेतात ठेवलेल्या नोकरावर आहे का. मग कशाची दया. दयेत अपपर भाव नको आहे, अपपर भाव. दया, क्षमा. क्षमा पाहिजे बघा. द्रौपदी सारखी 5 पोरं मारली, चिल्लेली द्रौपदी, लाल भडक झालेली द्रौपदी, सिंहासारखे 5 पतीन अश्वत्थामा धरून आणला. सांगितलं, विचारलं, द्रौपदी बोल काय करू, तुझ्या समोर या अश्वत्थाम्याला काय शिक्षा देऊ. शेवटी क्षमा केली द्रौपदीनं. सांगितलं पतिराजांना, सांगितलं सोडून द्या, क्षमा केलं मी, याला माफ केलं का. मला 5 होते, याच्या आईला हा एकुलता एक आहे, मी 5 गेलेलेच दुःख सोसायले, हा एकुलता एक गेले, त्याच्या आईची अवस्था का होईल. क्षमा आणि शांती. 108 वेळा मुसलमान पान खाऊन तुंकला यवन अंगावरी, तरी त्या मुसलमान बांधवाचा उद्धार नाथबाबांनी केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. एवढी शांती पाहिजे आम्हाला. कीर्तनात बसताना कोणाचा धक्का लागला तर आम्ही त्याच्या डोळ्यात माती पाडतो. दिसना का डोळ्यात माती पडली का म्हणतो का नाही. शांतीचं जीवन नाही. हे गुण ज्याच्याकडे आहे, दया क्षमा शांती, ते देवाची गोष्टी, तिथं देव येतो. दुसरा गुण आहे अहंकार रहित जीवन पाहिजे. अहंकार नसला पाहिजे, कसलाच अभिमान. आणि अभिमानाच्या जवळ देव नाही. आणि ज्याचा अभिमान गेला देव घरला आला नाही, तो स्वतः देव झाला. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला की देवच झाला. व देव यायची काय, तो देवच झाला. आता अभिमानावर भरपूर चिंतन होईल पण वेळ संपली आपली. अभिमान. आणि तिसरं आहे विठ्ठल नाम अट्टहास. ज्यांनी जीवनामध्ये नामाचा अट्टहास केला, अट्टहासानं नामचिंतन केलं, त्याच्या घरी देव येतो. मग असा कोणाकोणाच्या घरी देव आला का. उचडीचे काही नेणे भगवंत, त्या अभंगामध्ये 2-3 चरणामध्ये प्रमाण सापडतं कोणाकोणाच्या घरी देव आला. दैत्या घरी रक्षी. घरी शब्द आहे का.
दैत्या घरी रक्षी. कोणाशी? ते प्रल्हादाच्या घरी देवाला. का? प्रल्हादानं नाम हा टास केला. 11 प्रयोग केले तरी नाव सोडलं, देव त्याच्या घरी गेला. ताशी पुत्र कन्या आणि दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. बर, अजून पुढं बघा बरं, 1-2 प्रमाण सापडतात का कुठं? गवळ्याच्या घरी आला. गवळ्याच्या घरी अंगी गाई वळी आणि द्वारपाळ बळी. द्वारी झाला. आणि धर्मा घरी काय केलं? नामयाची जणी. धर्मा घरी पाणी वाहे झाडी. धर्माच्या घरी आला, नुसता आला नाही तर त्याच्या घरी झाडलोट केलं, पाणी भरली. पण कशामुळं? नाम अट्टहास. भजन पाहिजे, भजन, देवाचं चिंतन पाहिजे. त्याच्या घरी येतो आणि नुसता येत नाही, न सांगता करी सर्व काम करतो. नवीन पांडवाच्या तर घरी इतका निकट आला, ज्ञानोबराय म्हणतात द्वारकेचा राणा पांडवा घरी. म्हणून देव घरी येण्याकरता भरपूर चिंतन मांडता येईल. या 3 गोष्टीवर अजून बी दया, क्षमा, शांती पाहिजे, अहंकार रहित जीवन पाहिजे आणि नामाचा अट्टास पाहिजे, भजन पाहिजे. कसं पाहिजे? विठोबा रघुमाई, पहिल्या कडव्यावर आणि अभंगावर कुठं महाराज अजून आला नाही. काय हे की नाही, काय जण बसलेले तेवढ्याच चौकशीला बसलेले. थांबा तात्या जरा, दम धरा, नाहीतर उगत ती कळा काढायला अशी करायली. काय जणू काही रावणाचा चुलता. 4 वेळेस शास्त्र ह्याला पाठ सगळं. ऐका, चला 4 मुद्दे झाले. तुमचं घर मिळून मिसळून असावं. काय लागतं? कुणी ऐकलं कीर्तन? काय लागतं? प्रेम. पाहुणे रावळे घरात यावे. काय लागतं? पैसा, गोड बोलणं. अतिथी घरात यावा. काय लागतं? आदर. आणि देव घरात यावा याच्याकरता 3 गुण सांगितली: दया, क्षमा, शांती, अहंकार रहित जीवन आणि नामाचा अट्टहास म्हणजे नामचिंतन सतत. या 3 गोष्टी असल्या की देव घरला येतो. मग महाराज, संत आमच्या घरला कधी येतात? कशा? साधू संत येते घरा, कशानं येतात? काय लागतं संत घरला यायला? संताला आणायला जायची गरज नाही. घरातलं वातावरण आनंदानं टिकवायचंय, प्रेम आणावं लागतं, प्रेम करावं लागतं एकमेकावर. बरं, पाहुणे रावळे येण्याकरता पैसा कमावा लागतो, गोड बोलावं लागतं, अतिथीला आदर द्यावा लागतो. देव घरात येण्याकरता दया, क्षमा, शांती बाळगावी लागते, अहंकार सोडावा लागतो, नामाचा चिंतन करावं लागतं. पण संत घरला येण्याकरता याच्यातलं काय करावं लागतं? महाराज म्हणले काहीच करायची गरज नाही. मग ते स्वतःहून येतात. असं कसं? काय बघून येतात? अभंगाचं पहिलं चरण. आपण
संत आपण होऊन येतात, फक्त एक गोष्ट तुमच्या अंतःकरणात त्यांच्याविषयी पाहिजे, त्यांना बोलवायची गरज नाही. काय पाहिजे? देखोनी बरा. बरा आहे का खरा आहे? बरा खरा. निज भाव, अंतःकरणातला भाव बघून संत न सांगता आपणची येते घरा. आपल्या घराला येतात. कोणत्या? या व्यावहारिक घराला येतात आणि या देहरूपी घरामध्ये संत येतात. हिरण्यकशिपू आणि कयाधूचं चरित्र बघा जरा भागवतामध्ये. ते हिरण्यकशिपू द्वेषी होता देवाचा. आपणची येते घरा. पण ज्या वेळेस हिरण्यकशिपू काहीतरी विशेष मोहिमेला निघाला आणि नारायण नामाचा तिटकारा वाचा. तिटकारा. नारद मुनींना माहिती होतं ह्याला तिटकारा ह्या गोष्टीचा आहे आणि ह्याच गोष्टीने ह्याचं चांगलं करायचं म्हणजे. आणि एका दगडावर नारायण लावलेलं, त्याच्या वाटेवरच्या दगडावर. ते जाताना हिरण्यकशिपूने वाचलं नारायण. तिथूनच महागारी फिरला, घरी आला. काय दोन विचारलं, काय आले हो महागारी? म्हणलं अपशकून झालं. काय मांजर आडवं गेलं का? नाही म्हणले. का? मी ज्याचा द्वेष करतो ना त्याच्या नावाचा दगड कुणी तर ठेवला म्हणजे माझ्या रस्त्यात आडवं. काय? नारायण लिहिले म्हणजे त्याच्यावर. आणि हे केलं तर नारद मुनींनी. आपणची त्या नारायण रूपी शब्द रूपानं नारद मुनी घरी आले आणि कयाधून त्या द्वेषी, मत्सरी, तिरस्कारी हिरण्यकशिपूकडून रात्रभर नाव वधवून घेतलं. असा विसराळी पल्ला हिरण्यकशिपू की कयाधून विचारले, काय म्हणले हो त्या दगडावरचं नाव? अरे ते नारायण म्हणलं. तर थोडे 5 मिनिटं गेले की कयाधून इकडून तिकडून, काय म्हणले होते दगडावरचं नाव? काय माझ्या? नारायण म्हण. उजडोस तर नारायण म्हण. परिणाम भक्त प्रल्हादासारखा पुत्र कुळाचा उद्धार करण्याकरता जन्माला आला. ही केवळ नारदाने लिहिलेल्या नारायणाची कृपा आहे. आपणची शब्द रूपाने येतील, स्पर्श रूपाने येतील, आशीर्वाद रूपाने येतील, देह रूपाने येतील, संत कोणत्याही रूपाने येतील, पण त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणात काय पाहिजे? देखोनी बरा, निज भाव. आणि आल्यानंतर काय करतात ते? आप्तपणे आलिंगिती आणि मनीचा पुरविती. हे तसकळ तुमचे पाहुणे रावळे, नातलगातले, रक्तातल्या नात्यातली माणसं सुद्धा एवढं प्रेमानं आलिंगन द्यायचे नाहीत, तेवढे संत आप्तपणानं त्या जीवाला आलिंगन देतात. आणि मनीचा पुरविती मनोरथ एका जनार्दनी संत पूर्ण करीती. मनोरथ पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला. मनोरथ घरा आले, घरा आले, घरा आले. कृपाळ निळोबरायचा अभंग आहे. संत मनोरथ पूर्ण करतात. संत देव सुद्धा एखाद्या वेळेस माग पडेल, पण संत मनोरथ पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये, दया करण्याच्या बाबतीमध्ये, आशेच्या बाबतीमध्ये संत देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. तुका म्हणे आम्ही देवाहून बळी, राहिलो ते निराळी ठेवून आशा. म्हणून संत आपण येतात आणि करतात काय? आप्तपणे आलिंगिती आणि मनीचा पुरविती. म्हणा आपल्या मनातला काही हेतू असू द्या, काही इच्छित असा मनोरथ असू द्या, संत न सांगता काय करतात? पूर्ण करीत असतात. कबीर महाराजांच्या घरचा हेतू काय होता? कबीर महाराजांचा घरात संत आलते, घरी संत आले, पण घरात अन्नाचा कण नव्हता. पण कबीर महाराजांच्या आणि कबीर महाराजांच्या पत्नीच्या मनातला मनोरथ काय होता? आपल्या दारातून अतिथी माघारी गेला नाही पाहिजे. गेला का? भले त्या किराणावाला जो वाणी होता, त्या वाण्यानं वाईट वासना ठेवली. एक रात्री करता कबीर महाराजांच्या पत्नीला बोलवलं, स्वतः कबीर महाराजांनी नेऊन ठेवलं, पण इज्जत जाऊ दिली का संतांनी? लाज तर जाऊ दिली नाही, पण वारकरी जीव घालण्याचा मनोरथ पूर्ण केला, पूर्ण केला, पूर्ण केला. मनीचा पुरविती. काही इच्छा करावं मारुती महाराजाच्या आपल्या इकडं नुसत्या 5 वाऱ्या केले की म्हणेल ते लगेच.
गोरोबा काकाची 4-2 वाऱ्या केल्या, बोरला पाणी लागू दे, उचक्या माराले बोल चांगलं चालले. मनीचा हे व्यवहारातलं झालं. पण हे व्यवहारातलं काय मागता, परमार्थिक मागणं मागा, संत ते सुद्धा पूर्ण करतात. आणि एवढंच नाही, त्यांच्यापाशी भेदभाव नाही. अनाथ अनन्य देखोनी रंक करते कौतुक खेळविते. जो कोणी अनाथ असेल, अनन्य असेल, रंक असेल, याला पाहिलं की त्याच्याकडे बघितलं की त्याचं कौतुक करतात. कौतुक करायला शिका. कौतुक आपण नुसतं काय करतो, मोठ्या मोठ्या राम राम आणि बारक्या तुझं काय काम. कौतुक करायला शिका जरा. अनाथ अनन्य देखोनी रंग. अनाथ असेल, अनन्य असेल, रंक असेल, कमी येणारा असेल, थोडा टाळ कमी वाजवायला येत असेल, काय टाळ वाजवला बघा, थोडा आपसुरत म्हणत असेल, या काय चाल झाली. पण तुम्ही जर म्हणले काय काय म्हणण्याचा तुझा ठेका, हे म्हणते ही तुमचा टाळ, ही तुमची, हे तुमचा गंध, उद्यापासून येणं करा तुम्हीच भजन. गाव गाव डंगरी असली झाली, त्याच्यामुळं पुढची पिढी शिकायला गेली. मन करा की कौतुक त्याचं, जसं येईल तसं. काय वा करा कौतुक जरा. ते पाकवाज घेऊन खाद्यावर नाचेल, नाचेल का नाही. करती, मी अभंगावर धरून बोलावलं, करती कौतुक खेळविते. नुसतं कौतुक करत नाही तर त्याला आनंदानं खेळवतात. हे संत महात्मे घरा आलेली खूण आहे. आणि शेवट निळोबराय म्हणतात, तुका म्हणे लावणी सेवे. कोणत्या सेवे? भजनाची सेवा, भगवंताची चिंतन करण्याची सेवा, भक्ती करण्याची सेवा. ह्या सेवेला संत लावतात. परमार्थाला आपलं प्रपंचाच्या सेवेला लावत नाहीत. तुका निळा म्हणे लावणी सेवे आणि आपुल्या वैभवे गौरविते. आणि आपलं वैभव देऊन टाकतात त्यांना. जगाच्या पाठीवर फक्त संत देवच आपलं देणारे. बाप सुद्धा आपलं पोराला देत नाही पद. बाप मुख्यमंत्री आहे म्हणतो का काय 4 दिवस तू जर मुख्यमंत्री खुर्चीत सांभाळ, त्याला दुसऱ्या कुठल्या तरी मतदारसंघात उभा करून आमदार खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न करील. पण मुख्यमंत्र्याची खुर्ची, आपलं पद कोणाला